घोषित स्वरूपात गेलाय. श्री गणेशा झालाय एका धावेने. धावफलक चालू झालाय. पुढचा चेंडू वैभवचा पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू बॅकफुटला गेला. वेट ट्रान्सफर केला. आपण पाहिलं पॉईंटच्या दिशेने मारलेला हात धन धन करीत गेलेला चौकार सीमा तोडून जातोय. सीमा पार 4 धावेने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाते 5 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू आपण आता पाहतोय. काय कमबॅक करतोय वैभव. ऑस्ट्रिकच्या बाहेर टाकलेला चेंडू त्याला कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा मानस होता रणजित पवारचा. इथे मात्र फटका फसलाय. चेंडूने क्षेत्ररक्षक निवडला आणि एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. 38च्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय ओमकार धनावडेला. मोठा गडी मोठा धक्का इथे बीसीसी करंजी संघाला लागलाय. परततोय बीसीसी करंजी संघ. हा खेळाडू रणजित पवार. नवीन बॅटर आपण पाहतोय. स्पीड गन म्हणतायत जावली एक्सप्रेस निलेश भिलारे. आता मात्र फलंदाजीसाठी 1 डाऊन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सज्ज झालाय फलंदाज. नवीन बॅटर पाहतोय आपण निलेश भिलारे. गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल वैभवचा. एक चौकार आला मात्र स्वतःला कमबॅक केलाय. मोठा गडी बाद केलाय. रणजित पवार परततोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ केलाय. त्या दिशेने मारलेला फटका सोपा झेल देऊन चाललाय. हा आत्ताच गेलेला रणजित पवार त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून परततोय निलेश भिलारे. हॅट्रिक आहे वैभव. कौतुक करावं लागेल वैभवचं. फटका चुकीचा होता कारण की आत्ताच आपण पाहिलं तर रणजित पवार परतलेला होता. थोडा संयम दाखवायचा होता. तर स्पीडअप घ्या. नवीन फलंदाज मैदानात पाठवा विनंती आहे. निलेश भिलारे आपणही त्वरित नवीन फलंदाजाला आमंत्रित करा. चला शेवटचा कॉल असेल आयोजकांकडून. करंजी संघ आपण फलंदाजा रेडी ठेवायचा आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय आनंद धनावडे मैदानामध्ये उतरलाय. जबाबदारी असेल आनंद आणि सत्यमकडे कारण की आपण पाहिलं तर 2 मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर परतलेत बीसीसी करंजी संघाचे. एका बाजूला आपण पाहिलं तर रणजित पवार. एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला पॉईंटच्या दिशेने. त्यानंतर मात्र दुसऱ्याचं चेंडूवर आपण पाहिलं तर वैभवने लॉंग ऑफच्या दिशेने एक चांगला झेल इथे ओमकारने पकडताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याच पद्धतीचा झेल पुन्हा एकदा रिपीट टेलिकास्ट आपण पाहायला मिळाला निलेश भिलारेचाही. त्याच क्षेत्रामध्ये तासाचा झेल ओमकार धनावडेच्या हातामध्ये. पुढचा चेंडू वैभवचा आता मात्र सोडून देताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आता मात्र शेवटचा चेंडू असेल वैभवचा. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 षटकांचा सामना राहिला नाही. 4 षटकांमध्ये आपण पाहतोय पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना वैभव. कौतुक करावं लागेल वैभवचा. गुलाल्यांचा चेंडू पुन्हा एकदा कडे मारण्याचा प्रयत्न होता. पायाचा वापर आपल्याला करताना पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडू गेला. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. धाव फलक आहे 5 या धावसंख्येवर. थोडासा बॅकफुटला दिसतोय बीसीसी करंजी संघ कारण की आपण पाहिलं तर रणजित पवार परतला. त्यानंतर आपण पाहिलं तर निलेश भिलारे तोही परतला. हे 2 मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना आता मात्र जबाबदारी असेल सत्यम आणि आनंद या दोघांच्या पार्टनरशिपवर बीसीसी करंजी संघ कितवर मजल मारतोय आपल्याला पाहायचं आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण धनावडे. ज्या गोलंदाजाने आपल्या फिरकीची जादू मागच्याच मॅचमध्ये पाहायला मिळाली. प्रवीण धनावडे गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन येतोय.
चला थोडं स्पीडअप घ्या. खुलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय पहिल्या षटकानंतरने. पॉवर प्लेचं षटक वैभवनं चांगल्या पद्धतीने हाताळलं. 2 गडी बाद करण्यात यशस्वी झाला आणि 5 धावा अवघ्या खर्च केल्या. त्यानंतर आता प्रवीण धनावडे सज्ज झालाय. पहा, यांचा चेंडू होता, लॉफ केला त्याला. संधी होती इथे. राम धनावडे चूक करतोय. राम एक सोपा झेल होता बॉन्डी लगत. आपण पाहतोय रामला. एक धाव तोपर्यंत घेतली. सत्यमच्या खात्यामध्ये आपण पाहतोय 1 धावचं भर झाले. एका धावेने धावफलक पुढे जातोय 6 या संख्येवर. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. लेग कटरचा मारा. पहा, हातामध्ये जादू आहे या गोलंदाजाकडे. आपण पाहिलं तर ऑफ कटर, स्केटर आणि लेग कटर हे 3 प्रकारचे चेंडू हाताळताना त्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा फुललेचा चेंडू होता. कवच्या दिशेने मारायला लॉफ केला चेंडू. नो मॅच लँडमध्ये चेंडू पडलाय. तोपर्यंत 2 धावा क्षेत्ररक्षक येऊपर्यंत आपण पाहतोय एक चांगला थ्रो. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. धावफलक जाऊन पोहोचलोय 8 या धावसंख्येने. अशाच धावसंख्येची गरज आहे. तुम्ही एकेरी दुहेरी धावसंख्येने सामन्याला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. मोठे फटके येणं आधीमध्ये गरजेचंच आहे, पण एकेरी दुहेरी धाव येणंही गरजेचंच आहे. फुलटॉस चेंडू. मोठा प्रहार करता आला नाही. बॅटची कडा घेतली आणि तिथल्या तिथेच आपण पाहतो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्येच प्रवीण चेंडू अडवताना एक धाव घेतले. धाव फलक जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवर. सत्यम आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय. मोठा प्रहार तर केलेला. एक जीवनदान मिळालंय सत्यमला. त्याचाच फायदा किती घेतोय आपल्याला पाहायचा आहे. सत्यम निघालाय. आडव्या बॅटने मारलेला फटका आपण पाहतोय. बॅटची कडा घेतली आणि घोषित स्वरूपात गेलाय चेंडू. एक धाव देऊन जाईल सत्यमला. बीसीसी गरजे आपण पाहतोय एकेरी धावेने धावफलक पुढे हलताय. धावफलक जाऊन पोहोचतोय 10 या धावसंख्येवर. आपण पाहतोय ही स्पर्धा नेहरू मंडळ पुनवडी पुरस्कृत श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब पुनवडी आयोजित श्री काळभैरवनाथ चषक 2024 आणि या स्पर्धेचं 5वं पर्व आहे आणि हा दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. या दुसऱ्या दिवसातला दुसऱ्या फेरीचा सामना गवडी विरुद्ध बीसीसी करंजे आणि काही गोलंदाजी चालू आहे गवडी संघाकडून. बॅकफुटला ठेवलंय करंजे संघाच्या फलंदाजांना. धावफलक जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवर. षटक संपलं. आपण पाहिलं तर 5 धावा तब्बल खर्च केलेल्या वैभवनं. त्यानंतर मात्र खर्च केल्या 6 धावा अवघ्या त्या प्रवीण धनावडेने. कौतुक करावं लागेल गोलंदाजी या टीमचं. चला ओमकारला आमंत्रित केलाय. मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच झालेला हा ओमकार. आपण पाहिलं या बॅटमधून खेळी 24 धावा त्याची भारदार खेळी बॅटिंगमधून पाहायला मिळाली. त्यानंतर गोलंदाजी त्याने केली. या अवघ्या 4 धावा त्याने त्या षटकामध्ये खर्च केल्यात. 6 चेंडू 10 धावेची गरज असताना काय गोलंदाजी केलेली ओमकारने. आकाश जुनगरेसारखा मातबर खेळाडूला परतावला. त्यानंतर पूर्ण सामना आपल्या बाजूस ओढून घेतला. आता मात्र सज्ज झाला गोलंदाजी मार्कला बीसीसी करंजेच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा फुललेचा चेंडू होता. इथे मात्र मिसकम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळालं 2 बॅटरमध्ये आणि त्याचाच फायदा इथे गवडी संघाला मिळतोय. धावचीत बाद होतोय इथे आपल्याला पाहायला मिळतोय आनंद. चला नवीन बॅटर तयार राहायचंय. राजेश धनावडे आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानामध्ये आहे. एक जमेची बाजू म्हणजे राजेश धनावडेला मागे ठेवलंय. मागे का ठेवलंय की स्लावरच्या षटकामध्ये त्याला जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी फलंदाज हा मैदानामध्ये उतरलेला आहे. जबाबदारी असेल आता राजेश आणि सत्यमकडे. सलामीचा फलंदाज आहे सत्यम. मैदानामध्ये थांबावं लागेल सत्यमला कारण की अजूनही येणारे 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडूमध्ये तुम्हाला अजूनही संधी आहे. काही मोठे फटके आले तर तुम्ही चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकता. पुढचा चेंडू फुलालेंचा चेंडू आल्या आल्या मारलेला हा प्रहार. पहा सांगून जातोय मी का आलोय मैदानामध्ये आणि माझ्या संघाला मला फ्रंट फुटला आणायचा आहे. हा फटका आत्मविश्वास देऊन जाईल बीसीसी करंजे संघाला. 6 धावेने धावफलक पुढे जात आहे. धावफलक जाऊन पोहोचलोय 17 या धावसंख्येवर. कौतुक करावं लागेल. मी का मागे थांबलोय. क्लॉक ओव्हरचं षटक त्यामध्ये मला फलंदाजी करायचं आहे. प्रेशर मला घ्यायचं आहे. थांबा. यष्टीरक्षक थोडं आपण पाहतोय बदलताना. प्रवीण धनावडे येत आहेत. क्लोज किपिंग आपल्याला पाहायला मिळेल इथे. पुढचा गोलंदाज आपण पाहतोय ओमकार धनावडे सज्ज झाला गोलंदाजी मार्कवर.
एक षटकार बॅटमध्ये आलाय, तो म्हणजे राजेश धनावडेचा. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू. चांगलं यशरक्षणही पाहायला मिळतंय प्रवीण धनावडेच्या खेळीतून आपल्याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओमकार निघालाय. फुलर लाईनचा चेंडू लॉफ केलाय त्याला लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, वन बाउन्स थ्रो करेल. तोपर्यंत एक धाव, एका धावेने धावफलक पुढे जात आहे 18 या धावसंख्येवर. तिसरं षटक चालू असताना आपण पाहतोय उर्वरित अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडूमध्ये ओमकारच्या या किती धावा बनवत आहेत पाहायला मिळेल. आता मात्र सत्यमाला स्ट्राईकवर. लोअर पद्धतीचा चेंडू बैठा फटका आपण पाहतोय स्टेटच्या दिशेने मारलेला. पहा, गुडघा टेक तमाशा देख. ताकद होती या फटक्यामध्ये आणि याच ताकदीचा वापर सत्यमने दाखवलेला आहे. मागच्याच षटकामध्ये त्याला जीवनदान मिळालेलं आणि त्या जीवनदानाचा आता पुरेपूर फायदा घेताना सत्यम धनावडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 धावेसाठी गेलेला हा षटकार धावफलक पुढे देऊन जात आहे 24 या धावसंख्येवर. पहा, येणारे मोठे फटके तुम्हाला कमबॅक करून जात आहे. तेच आहे शेवटचा चेंडू. फुलरलाईनचा चेंडू होता, त्याला दिशा दिली स्टेटच्या दिशेने. एक धाव तो पूर्ण केले. थोडीशी फपलिंग करतायत क्षेत्ररक्षक, तोपर्यंत 2 धावा. या 2 धाव्याने धावफलक जात आहे 26 या धावसंख्येवर. येणारे 2 मोठे फटके एका चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवले आहे बीसीसी करंजी संघाला. आतापर्यंत 3 षटक समाप्त झाले. 3 षटकानंतर आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर लागल्यात, त्या म्हणजे 26. पाहिलं तर वैभवनं नफातुली गोलंदाजी केली. आपण पाहिलं तर 5 धावा अवघ्या खर्च केलेल्या पहिल्या षटकामध्ये. 2 गडी बाद करण्यात यशस्वी झाला. त्यानंतर प्रवीण आला गोलंदाजी मार्कवर, अवघ्या 6 धावा खर्च केल्यात आणि त्यानंतरनी आपण पाहतोय ओमकारच्या या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूमध्ये विकेट आला धावचीच्या स्वरूपात. त्यानंतर मात्र 15 धावा खर्च केल्यात. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अविनाशला. चला यानंतरच्या पुढच्या टीम्स विनंती करतो आपण टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस होईल. पुढचा चेंडू फुलर लाईनचा चेंडू, त्याला लॉफ केला. क्षेत्ररक्षक आहे त्या खाली. फुलटॉस चेंडू होता, कुठेही मारता आला असता पण क्षेत्ररक्षक निवडलं. प्रवीण होता त्या खाली. सोपा झेल. राजेश परततोय. स्वस्तामध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळतोय राजेशला. चला करशी बारामुरे आणि बोलाई आंबेकर आपल्याला विनंती, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. या इनिंग ब्रेकमध्ये आपलं नाणेफेक होईल. करशी बारामुरे संघ आणि बोलाई आंबेकर संघ. टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार. टॉस केला जाईल. विनंती असेल अमोल गावडे आणि बोलाई संघाचा खेळाडू अक्षय, आपल्याला विनंती आहे आपण आपले कर्णधार टॉस का बॉसमध्ये पाठवायचे आहेत. या इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. चला 5 चेंडू आहेत अजून. या 5 चेंडूमध्ये आपला कर्णधार टॉस का बॉसमध्ये पाठवून द्या. दोन्ही संघ आपल्याला विनंती आहे. करशी बारामुरे आणि बोलाई आंबेकर संघ. चला धावफलकावर आपण म्हणतो धावा लागल्यात 26 3 षटकानंतर. पहिल्या चेंडूवर बडी घेतलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. तर धाव वाईटचा इशारा येतोय पंचांचा. हात फैलावतात पंच, आपण पाहतोय. धावफलक पुढे हलते. धावफलक जाऊन पोहोचतोय 27 या धावसंख्येवर. नवीन बॅटरला आपण पाहतोय अभिला. मोठा प्रहार केलाय. संधी इथं आहे आणि त्या संधीचं सोनं केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालंय क्षेत्ररक्षक किरणला. एक सोपा झेल किरणच्या हातामध्ये. ऑन हॅट्रिक आहे अविनाश. आपण पाहिलं 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. ऑन हॅट्रिक. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक मिळवेल का पाहायचं आहे. चला बॅटर तयार राहायचंय. आपण येणारे बॅटर जे आहेत त्यांनी आपण तयार राहायचं आहे. जशी विकेट पडेल तुम्ही तसं मैदानामध्ये तुम्ही उतरायचं आहे. चला विनंती आहे पुन्हा एकदा शेवटचा कॉल येतो आयोजकांकडून. बोलाई आंबेघर आणि करशी बारामुरे या दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
शेवटचा कॉल असेल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हाला विनंती आहे, शेवटचा कॉल आहे या दोन्ही संघांसाठी. ऑन अ हॅट्रिक आपण पाहतोय अविनाश गोलंदाज, नवीन बॅटर आलाय सुशांत. पहा सन्मान देण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही, गती होती या चेंडूवर, बीट केलंय फलंदाजाला, निर्धाव चेंडू गेलाय. पहा मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी थोडी खर्चिक ठरलेला अविनाश, आता मात्र नफेतोली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, लाईन लेंथच सुधारले. पुन्हा एकदा गुलालेंचा चेंडू होता, गुलेन स्पॉटवर आपण पाहिला तर संधी प्राप्त केली स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये झेल घेताना. हॅट्रिकची संधी होती, त्यानंतर मात्र डॉट चेंडू आला. पण आपण पाहिलं तर लगातारच्या 4 चेंडूमध्ये त्याने 3 गडी बाद केलेत. कौतुक करावे लागेल अविनाशचं. एक वाईटचा अवंतर धाव आले या षटकामध्ये, पण 4 चेंडूमध्ये कौतुक करावं लागेल. अविनाश एका चांगल्या स्थितीमध्ये बीसीसी करंजी संघाला नेण्यात यश मिळवलेले राजेश आणि सत्यमने त्याला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न इथे अविनाशने केलेला आहे. चला बोलाय आंबेकरचा इथे कर्णधार आलेला आहे. हर्षी बारामोरे संघ आपला ही विनंती आहे, आपणही आपला कर्णधार इथे पाठवून द्या. उर्वरित चेंडू आपण पाहतोय राहिलेले आहेत 2, त्यामध्ये किती धावा मोजत आहेत पाहायचं आहे. सचिन आलाय नवीन बॅटर, उर्वरितचा चेंडू आपण पाहतो ऑफस्टिकच्या बाहेर, निर्धाव गेलाय चेंडू. अवघ्या 5 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केले या अविनाशने. पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये 21 धावा खर्च केलेल्या, पण आता मात्र परिपूर्ण करतोय आपल्या या षटकाला, आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणतोय. पुढचा चेंडू, उल्लेंचा चेंडू, कार्पेटचा फटका आपण पाहतोय, थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक, तोपर्यंत 1 धाव घेतले. षटक संपतंय. 4 षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय. पहिली इनिंग समाप्त झालंय. पहिली इनिंग नंतर आपण धावफलक पाहतोय 28. 29 धाव्यांची गरज आहे. 24 चेंडू, 29 धाव्यांची गरज आहे. वाह, काय गोलंदाजी केली, कौतुक करावं लागेल. थोडासा खर्चिक ठरला ओंकार, मात्र कमबॅक केलंय. वैभव, प्रवीण आणि अविनाश या तिघांचाही कौतुक करावं लागेल. नफेतोली गोलंदाजी पाहायला मिळाली. 24 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज आहे बीसीसी करंजी संघाला. चला स्पीडअप घ्या. आणि गवडी संघाला विनंती आहे, आपण बॅटर लगेच तयार ठेवायचे आहेत, वेळ घेऊ नका. टॉस होतोय, आपण पाहतोय खर्ची बारामोरे विरुद्ध बोलाय आंबेकर. चला निर्णय लगेच कळवायचा आहे. आपण पाहिलं तर खर्ची बारामोरे संघ नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय कळवा. खर्ची बॅटिंग घेतले, नाही वेगवेगळ्या पॅव्हलियनमध्ये बसा तुम्ही. 2 पॅव्हलियन आपण आयोजकांनी आपल्याला दिलेले आहेत. प्रत्येक संघाला विनंती आहे त्या दोन्ही पॅव्हलियनचा आपण वापर करा. आपण पाहतोय क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालाय बीसीसी करंजी संघ. तुम्हाला ही चांगली गोलंदाजी करावी लागेल, अनुभव आहे गोलंदाजीमध्ये, कारण की निलेश भिलारे सारखा मातब्बर खेळाडू तुमच्या संघामध्ये आहे आणि त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. एक चांगल्या विकेट्स आणि निर्धाव चेंडू टाकावे लागतील बीसीसी करंजी संघाला, कारण की 24 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. त्याला सज्ज राहायचं. यानंतर बोलाय आंबेकर संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी. आणि आपण पाहिलं तर नाणेफेक इथे विजय झालाय खर्ची बारामती संघ आणि स्वतःला फलंदाजीसाठी सज्ज केलंय या स्पर्धेमध्ये. पहिल्या फेरीची लढत आपण पाहतोय. खर्ची बारामुरे विरुद्ध बोलाई आंबेकर. चला स्पीडअप घ्या. शेवटचा कॉल असेल. बॅटर आपल्याला विनंतीही केलेली आयोजकांकडून, तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. लवकर 1 मिनिटाच्या आत आपले फलंदाज मैदानामध्ये पोहोचवा. गवडी संघ, चला गवडी संघ विनंती आहे आपल्याला, आपले बॅटर मैदानामध्ये उतरवा. खूप उशीर करताय तुम्ही. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि या 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना बीसीसी करंजी संघ तब्बल 28 धावा मोजल्यात आणि 28 धावे मोजल्यानंतर आपण पाहतो 29 धावेचं आव्हान गवडी संघासाठी ठेवलंय. आता मात्र जबाबदारी असेल येणाऱ्या ओपनिंगच्या फलंदाजांवर. एका बाजूला आपण पाहतोय प्रवीण धनावडे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ओमकार. ओमकार आणि प्रवीण 2
फलंदाज आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्या. स्ट्राईकवर आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय निलेश भिलारे. जावली एक्सप्रेस आणि गोलंदाजी मार्कवर. अनुभव आहे या खेळाडूकडे. खुल्या गटाच्या ग्रामीण नवी मुंबई आपण पाहिलं तर कित्येक स्पर्धा या गोलंदाजीने गाजवल्यात. आता मात्र काळ भैरवनाथ चषक 2024 मध्ये खेळताना पाहतोय निलेश भिलारे. बॉलिंग मार्कवर सामना करतोय प्रवीणला. पहिला चेंडू आपण पाहतोय आकुटप्प्याचा, त्याला दिशा दिली स्क्वेअरलेगच्या दिशेने. डिक्लेअर स्वरूपात गेलेली एक धाव. फटका चांगला होता पण आपण पाहिलं तर व्यासपीठाला मानवंदना देताना हा फटका आला. एका धावेसाठी आला. एका धावेने श्री गणेशा होतोय. 29 धावेचा पाठलाग करताना आपण पाहतोय प्रवीण धनावडे आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय ओमकारला. दोन स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय गवडी संघाचे. येणाऱ्या आता 23 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी करावं लागेल. निर्धाव चेंडू तुम्हाला टाकावे लागतील. विकेट्स घ्याव्या लागतील. तेव्हा कुठेतरी तुम्ही या सामन्यामध्ये परत येऊ शकता. पुढचा चेंडू निलेश. पुन्हा एकदा आकुटप्प्याचा चेंडू. वाह काय फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. वन बाउन्स सीमा पार चौकार. या फटक्यात जीव होता, जान होती आणि तितकाच टायमिंगही होता. वेगाचा पुरेपूर वापर करताना मी म्हणालो जसं की प्रवीण धनावडे एक चिकाटीचा खेळाडू आहे. जिद्द चिकाटी या खेळाडूकडे भरपूर आहे. प्रत्येक सामना आपल्या बाजूने कसा खेचला जाऊ शकतो याचा पुरेपूर प्रयत्न तो करत असतो. चांगला फटका उत्तर देतोय. दुसऱ्याच चेंडूवर आलेला हा चौकार सांगून जातोय की आम्हीही तयार आहे. येणाऱ्या 22 चेंडूमध्ये आता मात्र 24 धाव्यांची गरज आहे. पुढचा चेंडू घेऊन निघालाय निलेश. लोअर पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. लेकटरचा मारा केलेला, त्याला विरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतोय. दणदण करत जातोय सीमा पार चेंडू. 4 धाव्यांसाठी चौकार. थोडीशी खराब गोलंदाजी. लाईन लेंथ मध्ये सुधारणा करावी लागेल निलेशला. अनुभव आहे. कमबॅक करावं लागेल कारण की अशा गोलंदाजीची गरज नाहीये. तुम्ही आकुटप्प्याची गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये करू शकत नाही. आपण पाहिलं तर दोनच क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर आपल्याला मिळतात आणि जास्त प्रोडक्शन नसल्यामुळे फलंदाजाला ती मुभा भेटते फलंदाजी करताना. पुन्हा एकदा पुढे स्पॉटवर टाकलेला चेंडू आपण पाहतो. दिशा दिले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे रणजित पवार. तो फील्ड करतायत. तोपर्यंत एक धाव. धाव फलक जाऊन पोहोचताय 10 या आकड्यावर. अजूनही 19 धावांची गरज आहे. येणाऱ्या 20 चेंडूमध्ये पहा चांगली गोलंदाजी तुम्ही कराल तुम्ही कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये याल. निर्धाव चेंडू तुम्हाला टाकावे लागतील. ओमकार आलाय नवीन बॅटर स्ट्राईकवर. कुटप्प्याचा चेंडू त्याला भिरकवण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग फटका आपण पाहतोय. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला फटका. दुसऱ्या धावेची जोखीम घेतली आणि बघता बघता 2 धावा यशस्वीरित्या पूर्णही केल्यात. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 12 या धावसंख्येवर. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. कारण की वारंवार आपण पाहिलं तर आकुटप्प्याचा चेंडू निलेश भिलारे यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. त्या चेंडूसाठी त्यांनी प्रोटेक्शन लावलेलं नाहीये. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. सामना करतोय ओमकार. वेगवान चेंडू आपण पाहतोय. एकट्या कव्हरच्या डोक्यावर मारलेला फटका. त्या खाली क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. वन बाउन्स फील्ड करतायत. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या त्याने. 2 धावांना आपण पाहतोय षटक संपतंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. एका चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला आणून ठेवलं या दोन्ही बॅटर ओमकार आणि प्रवीणचं. कौतुक करावं लागेल. गवडी संघ एका चांगल्या स्थितीमध्ये. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 15 धाव्यांची गरज आहे. चला स्पीडअप घ्या. आणि विनंती आहे बोलाई आंबेकर संघ आपण सज्ज राहायचं क्षेत्ररक्षणासाठी. लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये पाहायचं आहे 15 धावांची गरज आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं गोलंदाजी काय राहिली आहे. 12 चेंडू 13 धावा असताना सामना येऊन ठेपलेला 6 चेंडू 10 धावा. तोच सामना येऊन ठेपला 1 चेंडू 7 धावेवर. तुम्ही जर चांगली गोलंदाजी करू शकाल तर खेळपट्टी तुम्हाला साथ देईल. चांगल्या टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी केली
तर खरंच ही खेळपट्टी खूप सुरेख आहे. पहिल्या चेंडूवर आलेली एक धाव आपण पाहतोय सचिनच्या गोलंदाजीमध्ये. एक धाव घेतले, एका धावेने धावफलक पुढे जात आहे. धावफलक आपण बघतोय 15 धावसंख्येवर. अजूनही 14 धावांची गरज आहे. ओमकार अकुटप्याचा चेंडू, त्याला दिशा दिली, पानच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत एक धाव. एकेरी एकेरी धावेने धावफलक पुढे घेऊन जाण्याचा मानस हे दोन्ही बॅटर करत आहेत. पार्टनरशिप गरजेची आहे आणि त्याचीच गरज आहे गवडी संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेण्यासाठी. आपण पाहतोय 16 धावा धावफलकावर लागल्यात. आतापर्यंत सचिनने 2 चेंडू खर्च केलेत आणि या 2 खर्च चेंडूवर एकेरी एकेरी धाव आले. पुन्हा एकदा सज्ज झालाय बॅटर प्रवीण धनावडे, स्ट्राईकवर आहे. गुलनेस स्पॉटवर टाकलेला चेंडू आपण पाहतोय, खडे खडे मारलाय, पॉईंटच्या दिशेने दिशा दिलेली, ओव्हर थ्रो आपण पाहतोय, तोपर्यंत एक धाव झाले. बॅकअप होता, आनंद आलाय. एकच धावेवर समाधान मानाय, एका धावेने धावफलक पुढे जात आहे 17 धावसंख्येवर. फायटिंग करावं लागेल. जमेची बाजू अशी आहे की अजूनही गवडी संघाचा एकही खेळाडू बाद झाला नाही. दोन्ही ओपनर मैदानामध्ये आहेत आणि चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला खेळवत आहेत. पुढचा चेंडू कुटप्याचा चेंडू होता, दिशा दिली त्याला, कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर पूर्ण केले, दुसऱ्या धावेची जोखीम आपण पाहतोय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. थोडं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर खराब पाहायला मिळालं, कारण की चेंडूची वाट पाहत बसलेले क्षेत्ररक्षक. तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येवर. 19 या धावसंख्येवर अजूनही 10 धाव्यांची गरज आहे येणाऱ्या उर्वरित 14 चेंडूमध्ये. 14 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. पुढे चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, गॅपमध्ये आहे चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. 1 हँडेड फील्ड करताना पाहतोय आपण रणजित पवारला, तोपर्यंत 2 धावा. या 2 दुहेरी धावेने आपण पाहतोय धावफलक पुढे जात आहे 21 या धावसंख्येवर. अजूनही 8 धावेंची गरज आहे. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सचिनच्या गोलंदाजीमध्ये. तर तसेच विनंती आहे बोला आंबेकर संघ, आपण सज्ज राहायचे क्षेत्ररक्षणासाठी. यानंतर आपला लगेच सामना होणार आहे. पुढचा चेंडू, रिवाजचा फटका आपण पाहतो, मिस टायमिंग फटका, बॅटची कडा घेतली आणि पाहतो थर्ड मॅन मध्ये गेलेला चेंडू एका धाव्यासाठी. तसेच या स्पर्धेसाठी आपल्याला जे मान्यवर राहिले आहेत, प्रतापदादा शेलार राष्ट्रीय खो खो खेळाडू आपण पाहतोय त्यांना व्यासपीठावर आहेत. तसेच महाराष्ट्र स्टेटचे खो खो या क्षेत्रामध्ये ते प्रशिक्षक आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करतो संतोष पार्टे, आपण त्यांचा इथे यशोचित सत्कार करायचा आहे. एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही बॅटरच्या ह्याच्यामध्ये. एका बाजूला आहे प्रवीण, एका बाजूला आपण पाहतोय ओमकार. आशिष पार्टे, आपण कुठे असाल व्यासपीठाशी संपर्क साधा. पुढचा चेंडू रोहनचा, पहिला चेंडू आपण पाहतोय, ड्राईव्ह केले, कार्पेटचा फक्त कव्हरच्या दिशेने, तोपर्यंत एक धाव घेतले, एका धावेने धावफलक पुढे जात आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय 23 या धावसंख्येवर. अजूनही 6 धाव्यांची गरज आहे. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. चला स्वयंसेवक आशिष पार्टे, आपण कुठे असाल व्यासपीठाशी संपर्क साधा. पुढचा चेंडू रोहनचा, लॉफ्ट केला स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू हवेत आहे, संधी आहे इथे, सत्यम त्या खाली. एक चांगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो बीसीसी करंजी संघाचा. पहिला गडी बाद झालाय, पहिली पार्टनरशिप तोडण्यात यशस्वी झालाय रोहन. तसेच स्वयंसेवक संकेत पार्टे, नाना, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठाकडे या आणि तुमचे सवंगडी कोण असतील त्यांनाही घेऊन इकडे व्यासपीठाकडे या. नवीन बॅटर आपण पाहतोय अक्षय.
अक्षय आलाय बॅटिंगसाठी आपण पाहतोय. पुढचा चेंडू रोहनचा बॅटची कडा घेतली डिक्लेअर स्वरूपात गेलेली एक धावफलक जाऊन पोहोचत आहे 24 या आकड्यावर. एकच चांगली गोलंदाजी करताना पाहतो आपण. तसेच आपल्याला जे मान्यवर राबलेत प्रफुल्ल कवडे साहेब यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावर या. तसेच मुकेश केदारी यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावर या. आणि व्ही बॉयजचे सर्व सदस्य यांनाही विनंती करतो आपण. प्रत्येकाची नावं आम्हाला माहीत नाहीत पण भूषण आपलंही स्वागत या स्पर्धेमध्ये. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. या स्पर्धेचं भेट दिल्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो. या स्पर्धेला तुम्ही भेट दिली. एक चांगले पंच आपल्याला लाभलेत. आपण पाहतोय पंचांचंही कौतुक केलं पाहिजे तितकेच. विवॉयचे सदस्य आम्हाला या स्पर्धेसाठी भेट दिली त्याबद्दल हार्दिक स्वागत तुमचं या स्पर्धेमध्ये. फुललेंचा चेंडू त्याला दिशा दिली आपण पाहतो. कव्हरच्या दिशेने गेलेला हा फटका 4 धावा देऊन जातोय. विजय झाला हा संघ. हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या फेरीतून तिसऱ्या फेरीमध्ये गेलाय गवडी संघ आणि बीसीसी संघ पराजित झालाय. हार्ड लक म्हणेन. थोडं निर्णयामध्ये थोडासा कर्णधारला वाटलं असेल की आपण प्रथम फलंदाजी का केली कारण की धावा लागल्या नाहीत. आणि अविनाश आपल्याला विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. गोलंदाजी राहिली अविनाशची. 3 विकेट घेतल्यात अविनाशने. अवघ्या 2 धावा खर्च